या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे। काल जी कारवाई जुन्नरमध्ये झालेली आहे, आपलं गोवंश जे काही सापडलेलं आहे, गोमातेची जी काही कत्तल होत आहे, त्याच्याविषयी आम्ही कायद्याच्या सीमेत राहून हे निवेदन आज देतोय आणि आमच्या भावना व्यक्त करतोय की अशा प्रकारचे गुन्हे खरं तर जुन्नर पोलीस स्टेशनचं देखील आभार मानलं पाहिजे। त्यांनी ही सगळ्यात मोठी कारवाई केलेली आहे। ही कारवाई ते नेहमीच करतात। इथून मागे देखील अनेक प्रकारामध्ये ही कारवाई झालेली आहे जुन्नरमध्ये। ही काय पहिलीच कारवाई नाही। म्हणजे जुन्नर पोलीस प्रशासन हे अतिशय संवेदनशील आहे या बाबतीत, परंतु असे वारंवार गुन्हे घडत आहेत। याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे। कितीतरी हजार टन गोमांस त्या ठिकाणी सापडलेला आहे आजपर्यंत जुन्नरमध्ये। तर हे का होते, गोहत्या का होतात ते आज आपल्या शासनाने महाराष्ट्रामध्ये गोहत्या बंदी कायदा लागू केला आहे, तरी देखील हे घडत आहे। आता काल काही घरांमध्ये आपण व्हिडिओ क्लिप पाहिली, आपल्या प्रसारमाध्यमांमधूनच दिसलं की बाबा त्या घरात जात असताना तिथे ती महिला आहे आणि आपलं गोवंश तिथं पडलेलं आहे। तर अशा प्रकारे त्या महिलेवर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे। म्हणजे ह्या कायद्यामध्ये काय सांगितलेलं आहे, नुसतं गोहत्या जो करतोय त्याला शासन नाही आहे, ज्याच्या ताब्यामध्ये गोवंश सापडेल, गोमांस सापडेल त्याला सुद्धा अटक केली पाहिजे, त्याच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे, त्याला प्रतिबंध झाला पाहिजे। एवढंच नव्हे तर ही गोमाता आपली ज्या ट्रकमधून जो शेतकरी नाही, जुन्नरमध्ये काय शेती आहे का प्रॉपर जुन्नरमध्ये, तर ती गोवंश का आणलं जातं किंवा गोमातेला बैलांना गाडीत भरून का आणलं जातं, तर ते सुद्धा आपल्याला अडवणूक करण्याची, म्हणजे मी कार्यकर्त्यांना सांगेल की तुम्हाला देखील अधिकार आहे। आपले अनेक कार्यकर्ते अशा गाड्या अडवत असतात, ते कायद्याच्या अधिकारात बसतंय म्हणून ते अडवतात। तर तिथे सुद्धा दमदाटी काही वेळेला केली जाते। पण त्या ठिकाणी सुद्धा मी पोलीस प्रशासनाला विनंती करेल की अशा गोरक्षकांना आपण संरक्षण द्यावं आणि तो कायद्याने त्यांना अधिकार दिलेला आहे। त्यांना गाडीत जाऊन ते गोमातेला कसं ठेवलंय किंवा काय आहे, कोणतं गोमांस आहे किंवा त्यांचं खाद्याची सोय केली आहे का नाही, ते शेती कामासाठी चालवलंय का नाही। जर शेती कामासाठी चालवले नसेल किंवा शेतकऱ्याने ते घेतलेलं नसेल आणि ते कसायाने विक्री कापण्यासाठी चालवलेलं असेल, असा अनुमान जेव्हा ते जुन्नर शहरात येतं तेव्हा आपण नक्कीच काढू शकतो। जेव्हा जुन्नर शहरात ते प्रवेश करेल, कसाई गल्लीत प्रवेश करेल किंवा अजून कुठल्या कत्तलखान्यात प्रवेश करेल, तेव्हा आपसुकच समजून जायचं की ते गोमांस किंवा ती गोमाता ही कापण्यासाठीच आणलेला आहे। आता पूर्वीचा जो 76चा कायदा होता, तर ज्यामध्ये गोमाता कापण्यासाठी बंदी केली होती, तर त्याच्यामध्ये बदल झाला आणि 95 मध्ये सुधारणा झाली। पण 95 पासून ते राष्ट्रपतींच्या जी काही सुधारणा झाली ते राष्ट्रपतींच्या सहीसाठी पेंडिंग होतं आणि 2015 मध्ये अखेर राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केली, प्रणव मुखर्जींनी, माननीय राष्ट्रपतींनी, आणि तो कायदा खऱ्या अर्थाने अंमलात आणला। तर त्या कायद्यामध्ये, पूर्वीच्या कायद्यामध्ये फक्त गोमातेची कत्तल एवढंच लिहिलेलं होतं, परंतु त्याच्यात सुधारणा झाली आणि गोमाता, बैल, वळू किंवा म्हणजेच काय तर गोवंश, म्हणजे गोमातेपासून उत्पन्न होणारे सगळे वंशावळ, तर यांचं सगळ्यांचा समावेश केलेला आहे। म्हणजे गोमाताच नाही तर बैल सुद्धा कायद्याने कापण्यासाठी बंधन टाकलेलं आहे किंवा तो कायदा झालेला आहे की त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। तर यासाठी आज आम्ही आमच्या भावना व्यक्त करायला मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी इथं आलेला आहे। कोणी याला हिंदू धर्माचा रंग देऊ नये किंवा मुस्लिम धर्माचा रंग देऊ नये आणि जातीभेद निर्माण करू नये, ही फक्त एका गुन्ह्याला केलेली कारवाई आहे पोलिसांनी आणि आम्ही त्यासाठीच सपोर्ट करायला आलो आहे पोलीस प्रशासनाला। किंवा यापुढे देखील अशा प्रकारचं जुन्नरमध्ये कायम स्वरूपी हा कायद्याचं रक्षण व्हावं आणि गोमाता कापण्यासाठी प्रतिबंध व्हावा किंवा गोमांस कुठं भेटलं नाही पाहिजे जुन्नरमध्ये, यासाठी आज आम्ही इथं मोठ्या संख्येने आलेलो आहोत। ताई पण आपल्या भावना व्यक्त करतील। माझ्या एवढ्या भावना होत्या, आपण सर्वांनी इथं आलेत त्याबद्दल मी सर्वांचे देखील आभार मानतो की मोठ्या संख्येने आपण या संवेदनशील प्रकरणामध्ये आलेले आहेत आणि पोलीस प्रशासनाचं पुन्हा एकदा कौतुक करतो की त्यांनी अशा प्रकारची संवेदनशीलता दाखवली आणि तिथं धडक कारवाई केली। साहेब, मी आपल्याला विनंती करतो की यापुढे देखील आपण आता जिथं गोमांस सापडले आहे किंवा जिथं जिथं गोमांस सापडण्याची शक्यता आपल्याला वाटत आहे तिथं अधिकची पोलीस फाटा घेऊन आपण ती कारवाई करावी, अशी मी आपल्याला सगळ्यांतर्फे विनंती करतो आणि माझे शब्द थांबवतो। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, जय श्रीराम, जय श्रीराम। झालेला हा जो काय प्रकार आहे काल जुन्नर शहरामध्ये जे गोमांस सापडलेला आहे, झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे आणि ह्या प्रकाराचा मी जाहीर निषेध करते। खरं तर हे छत्रपतींच्या भूमीमध्ये हा जो काही प्रकार घडतोय हा अतिशय योग्य नाही आणि हा बराच वेळा झालेला प्रकार आहे। यामुळे काय होतंय, करणारे 4 लोक असतात पण संपूर्ण समाजाचा रोष ओढवला जातो, करणारे 4च लोक असतात।
आमचा कोणावरही रोष नाही, पण ज्या कोणी हे जे काही केलेलं कृत्य आहे यांच्यावरती मी आपल्याला निवेदन देते की अगदी कडक कारवाई झाली पाहिजे. जसं की सरांनी आता सांगितलं, ज्या घरामध्ये भेटलेलं आहे त्या घरावर, त्या घरातल्या व्यक्तींवर कडक आणि कडक कारवाई झाली पाहिजे असं मी आपल्याला सांगू इच्छिते. काल जुन्नर पोलीस स्टेशनला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आपण बातमीची खातरजमा करणे कामी मिळालेल्या ठिकाणी गेलो आणि मोठ्या प्रमाणात अवैधरित्या जे गोमांस कत्तल केले होते त्या अनुषंगाने ते गोमांस आपण जप्त करून कायद्यात ज्याप्रमाणे तरतूद आहे त्याप्रमाणे ज्या कलमांतर्गत गुन्हा होतो त्याप्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे आणि पुढील तपास यासंबंधी सहाय्यक फौजदार गिजरे करत आहे. यानंतरही अशा प्रकारे माहिती भेटल्यावर नेहमीप्रमाणे जुन्नर पोलीस स्टेशन आणि सर्व स्टाफ तत्परतेने कारवाई करील याबाबत मी जुन्नरवासी आणि संबंध जुन्नर तालुक्याला या ठिकाणी शाश्वत करतो. कलम काय टाकलेली आहेत आणि किती जणांवर गुन्हा दाखल झाला? सध्या तरी त्यामध्ये अज्ञात आरोपी आहे आणि जागेच्या मूळ मालकाचा नगर परिषदेच्या माध्यमातून पत्रव्यवहार करून जे येईल त्यात अहवाल त्या अंतर्गत त्या मालकावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. सध्या अज्ञात आरोपिताविरुद्ध कलम कोणती? त्याच्यामध्ये गोमांस साठवणूक करण्यासंदर्भात 5(ब) आणि कलम 9 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. धन्यवाद. आपल्या मार्फत जाताना फक्त मी एवढाच इशारा देऊन जाते, ही घटना अनेक वेळा घडलेली आहे, रात्री ही मोठ्या प्रमाणात घडलेली. याच्या पुढे जर ही घटना घडली तर या सर्वांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगते, जुन्नर तालुक्यामध्ये तीव्र आम्ही आंदोलन छेडू हा इशारा समजा. ठिकाणी निवेदन देत असताना आम्ही पोलीस प्रशासनाचे सर्व आज या ठिकाणी जे काही जमलेत कायदा रक्षक म्हणू आपण त्यांना, या सर्वांचे आणि सर्व हिंदुत्ववादी यांचे देखील कायदा रक्षक पण आहेत आणि हिंदुत्ववादी पण आहेत, यांचे सर्वांचे मी आभार मानतो. पोलिसांनी आत्ताच जे सांगितलं त्याच्यात थोडंसं मी सुचवू शकतो त्यांना, त्यांच्या परवानगीने, की आपण सांगितलं की मूळ मालकाचा शोध घेणं चालू आहे. तर ज्याप्रमाणे आपल्याला ते व्हिडिओमध्ये आम्हाला जे दिसतंय, डिटेक्ट झाली ती महिला जिच्या घरात ते गोमांस सापडले आहे, तिला सुद्धा इथं आरोपी करावं. तिचं नाव तर आपल्याला मिळणारच आहे कारण ती व्हिडिओमध्येच दिसती. आपण तिला, माझी विनंती असेल सर्वांतर्फे की तिला आरोपी करावं, म्हणजे याच्या मागचे सर्व मेन सूत्रधार अटक होतील. एवढं. जय श्रीराम. जय श्रीराम.